दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय अजित पवारांनी मंदिर परिसरामध्ये उपस्थित असलेल्या भाविकांशी हस्तांदोलन केलंय। काही पक्षाचे कार्यकर्ते देखील दिसतात आणि काही भाविकही होते आणि त्यांच्याशी अजित पवारांनी अगदी हसत हसत हस्तांदोलन केले आणि त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झालेले। या उपस्थितांशी त्यांनी काही काळ संवाद साधला, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं, त्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर अजित पवार रवाना झाले। तर दौऱ्यातली ही दोन खास आणि वेगळी अशी दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। पहिली दृश्य आहेत अजित पवारांची भाविकांशी हस्तांदोलन करतानाची आणि पंकजा मुंडे जेव्हा साई मंदिरामध्ये ध्यानस्थ बसलेल्या होत्या तेव्हाची ही दृश्य। अमित शहांचा हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। लोणीमध्ये ते येत आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसलेला होता, अतिवृष्टी झालेली होती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवारांशी बंद दाराआड चर्चाही केलेली होती आणि आज अमित शहांच्या या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नितीन ओझा फोनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। नितीन, अमित शहा यांनी नूतनीकरणाचं तर अनावरण केलेलं आहे, आता त्यांचा पुढचा दौरा कसा असणार आहे? माधवी, निश्चितच काही वेळापूर्वीच जे कारखान्याचं विस्तारीकरण होतं त्याचं भूमिपूजन आणि शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते प्रवरानगर या ठिकाणी पार पडलाय आणि प्रवरानगर येथून आता अमित शहा यांचा ताफा लोणी गावात बाजार तळाजवळ डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील माजी खासदार या दोघांचे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ते करतील आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अनावरण सोहळा आहे त्याच्या समोरच बाजार तळावर शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहे, त्या ठिकाणी सभा होईल। त्यामुळे पुढच्या काही वेळातच ते आता प्रवरानगरहून मुख्य कार्यक्रमाच्या त्या अनावरण ठिकाणी पोहोचून सभे ठिकाणी जातील आणि त्यानंतर सभा झाल्यानंतर ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी देखील जाणार आहे। माधवी, अर्थात त्यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे। मात्र नितीन, त्यांचा जो काही पुढचा दौरा आहे शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। एकतर ते स्वतः सहकार मंत्री आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे